नमस्कार मंडळी, आज मी तुझ्यासाठी घेऊन आली आहे चिकनची रेसिपी। आता आपण आधी उकड तयार करून घेऊ। त्यासाठी मी घेतलेला आहे एक चिरलेला कांदा। आता मी कुकर मध्ये तेल टाकत आहे। तेल गरम झाल्यावर मी त्यात टाकणार आहे चिरलेला कांदा। कांद्याला छानपैकी आपण गुलाबी होईपर्यंत परतून घेऊयात। बघा कांदा परतलेला आहे। त्यात टाकणार आहे धुतलेलं चिकन, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ। आता आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि आता 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून होऊ देऊ याला। बघा 5 मिनिट झालेले आहे। आता आपण त्यात टाकणार आहोत अर्धा तांब्या पाणी। आता आपण झाकण आता छानपैकी हलवून घेऊयात। आता मी झाकण लावून याचे आपण मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या करून घेऊयात। बघा आता मसाल्याची तयारी करू। मी घेतलेले 3 कांदे। आता कांद्यांना आपण अख्खे कांद्यांना छानपैकी त्या गॅसवर भाजून घेऊयात। बघा आपले कांदे छानपैकी भाजले गेलेले आहेत। आता मी कढईमध्ये खोबऱ्याचा कीस भुजत आहे। खोबऱ्याच्या कीसला छानपैकी असा काळपटपणा येऊ द्यायचा आहे थोडा। बघा खोबऱ्याचा कीस भाजून झाला आहे। आता मी त्यात टाकणार आहे थोडंसं तेल आणि भाजलेले कांदे तेलात फ्राय करून घेणार आहे। बघा आता आपले कांदे पण छानपैकी फ्राय झालेले आहे। त्यात मी टाकणार आहे लसूण। आता आपण यांना काढून घेऊयात। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आता मी त्यात टाकणार आहे टमाटर। टमाटरला पण आपण छानपैकी भाजून घेऊयात। बघा आपले टमाटर पण झालेले आहे। आता मी टमाटरने काढून घेणार आहे आणि आता मी भाजणार आहे धने। बघा धने पण छानपैकी आपले आता भाजले गेलेले आहेत। धन्यांना पण आपण काढून घेऊयात। आता मी सगळं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात घेणार आहे। आता त्यात टाकणार आहे मी 2 चम्मच तिखट आणि थोडंसं पाणी टाकून आता त्याला मी वाटून घेणार आहे। बघा आपला मसाला वाटून तयार आहे। आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता मी त्यात टाकणार आहे तेल। आता मी तेल गरम झाल्यावर त्यात टाकणार आहे मसाला। मसाल्याला छानपैकी होऊ द्यायचंय। आता आपण याला झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं होऊ देऊयात। बघा 10 मिनिटं झालेले आहे। आता मी त्यात टाकत आहे चवीनुसार मीठ, खानदेशी स्पेशल गरम मसाला आणि चिकन मसाला। आता आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊयात। बघा आपला मसाला किती छानपैकी तयार झालेला आहे। छानपैकी तेल सोडत आहे आता आपला मसाला। आता आपण एकदा त्याला छानपैकी मिक्स करून घेऊयात। आता मी त्यात टाकणार आहे उकडलेलं चिकन। बघा भाजीला उकळ आलेली आहे। आता मी त्यात टाकणार आहे कोथिंबीर। किती भारी दिसतंय ना आपलं चिकन, एक नंबर झालाय। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बघा आता आपली भाजी बनवून तयार आहे। बघा आता आपण खाऊन बघू। वाह एक नंबर झाले भाजी। थँक यू।